ओम साईराम मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मी पण बरी आहे. तर बघा, पाऊस चालू आहे. आता पावसामध्ये हा बघा, हा कापड घेऊन आता सगळी कामं बाहेरची करून घेतली. हे जर नाही घेतलं तर मग घरातच बसावं लागेल आणि कामं असेच पडून असतात. तर म्हणलं चला व्हिडिओ तरी घ्यावा आणि आम्ही पावसामध्ये कोणती कोणती झाडं लावली आहे ते पण तुम्हाला दाखवावा. तर चला दाखवते तुम्हाला. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. सगळीकडे हिरवगार झालेला आहे आणि पाऊस पण बारीक बारीक येत आहे बघा. तर चला तुम्हाला दाखवते. तर पहिल्यांदा हे बघा, हे आहे कशाचं, हे बघा, हे आहे जास्वंदीचं झाड. सॉरी, जास्वंदीचा नाही, जगन्नाथीचा. बघा किती सुंदर फूल आलेलं आहे याला. हा आहे जगन्नाथीचा. आणि इकडे बघा, हे थांबगा, हे कडूभाजी आहे. कडूभाजीचं झाड आजच लावलेलं आहे. आणि हा आहे लिंबाचं झाड. बघा किती मोठं झालेलं आहे. याला 2 वर्षच झाले आहेत, तरी पण बघा किती मोठा झालेला आहे. तर आणि हा बघा, हा आहे कशाचं, तोंडरीचं झाड. आणि कुणाकडे, आमच्याकडे तोंडरी म्हणतात आणि कुठे कुठे याला कंदरू पण म्हणतात, कंदरूचं झाड. आणि हा आहे बघा एलोवेरा. आमच्याकडे याला कोरफड म्हणतात आणि जे शिकले असतात ते लोक एलोवेरा म्हणतात. आणि जे जसे गावातले लोक असतात त्यांना तेवढं काही समजत नाही, ते कोरफड म्हणतात. आणि हे बघा, हे तुळस सुकलेली होती, आता बघा पावसाने हिरवी येऊन राहिली आहे. किती मोठी आहे बघा. आणि हे बघा, इथं टाकले आहे, हे जे तुम्हाला दिसत असेल बारीक बारीक फुलं, हे टाकलं आहे झेंडूचा रोपा. मग झेंडू जेव्हा उगवतील तेव्हा मग अंगणामध्ये लावून घेते, तर तुम्हाला दाखवेनच. आणि इथं आहे बघा आंब्याचं झाड. बघा किती सुंदर झालं आहे पावसामुळं. आणि हो, आणि हे बघा, हे छोटासा झाड आहे, कुंपणावरती जाण्यासाठी लावला. इथं दोडक्याचं झाड इथं लावला. आणि इकडे पण लावलेलं आहे. कुठे काटा गेला. हे बघा, हा पण लावलेला आहे. हे सीताफळाचे झाड आहे तिथून. आणि हा बघा, हा छोटासा झाड आहे, हा वालाचं झाड आहे, वाल. आणि इथे पण लावलाय बघा हा छोटासा वालाचा झाड. आणि हे बघा, हे छोटे छोटे काळलीचे झाड आहेत बघा. हे लावलेले नाही आहेत. इथे पहिले काळलीचं झाड होता, त्याचाच बी पडून हे काळलीचं एवढं सारं बघा. इकडे इकडे सगळीकडे काळलीचे झाडं वापलेली आहेत. आणि इथे बघा, हे दुध्याचं झाड आहे. दुधी म्हणजे कोणाकडे, आमच्याकडे दुधी म्हणतात आणि कोणाकडे भोपळा पण म्हणतात त्याला. भोपळा आणि काहीतरी म्हणतात, दुसरंच नाव आहे ते मला माहिती नाही. आणि इथे बघा, इथे लपून झाड लावलेलं आहे. हा बघा कोहळ्याचं झाड. आता 4-5 दिवस झाले लावलेला होता, तो उगवलेला पण. तर हा कोहळ्याचं झाड आहे. आणि हे बघा, हे जे वापत आहेत हे याला काय म्हणतात, सुरुंद. हां, याला सुरुंद म्हणतात बघा. हे जे वापत आहेत हे सुरुंदाची जे भाजी करतात, त्याचा त्याला काय म्हणतात, जो कांदा असतो त्याचा, सुरुंदाचा, त्याची भाजी वगैरे करतात. आणि हे बघा, हे आहे हळदुलीच म्हणतात वाटते, हळदुलीचं झाड. हे हळदुलीचं झाड आहे बघा. किती सारे वापत आहे. आता किती सारे इथून वापरून राहिलेले आहेत.
जिकडे तिकडे हळदुलीचे झाड दिसतात इथं. आणि इकडे पण आंब्याचंच झाड आहे बघा इथे. हा बघा आंब्याचंच झाड आहे इथे पण. तर बघा हे सगळी घराच्या पाठीमागेची जागा आहे. तर बघू शकता किती हिरवगार दिसते. तर इथं सगळी शेतं आहेत आणि बारीक बारीक पाऊस पण यायला लागला आहे. तर बघा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर बघा खेड्यामध्ये खूप सारे झाडे लावून घेतात, पण शहरामध्ये जागा नसते लावायसाठी. तर बघा मी झाडं लावून घेतली आहे एवढी पावसामध्ये. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा कुठून बघत आहा माझा व्हिडिओ, तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय. आणि बघा मला तर तेवढं काही बोलता येत नाही. आता मी नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे. मला तेवढं म्हणजे हे नाही, नॉलेज नाही यूट्यूबचा किंवा बोलण्याचा एक्सपिरियन्स नाही. तर प्लीज तुम्ही समजून घ्या. आणि थोडी अटकते, कुठे पण अटकून जाते, बोलता येत नाही तेवढं. पण प्लीज तुम्ही समजून घ्या आणि प्लीज मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर चला.